महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले शेवटचे 4 दिवस। मुख्यमंत्री आणि सोलापुरात सभा अखेरच्या टप्प्यासह रोड शो आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन प्रचारावर जोर। उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानातून कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष। 1952 मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात। भाजपमधल्या आयारामांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। नाशिकमधल्या पहिल्या संयुक्त सभेमधून विविध मुद्द्यांवर जोरदार घणाघात। मुंबईमध्ये जन्माला आले म्हणून यांना हार फुलं घालायची का? मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका। तर घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत उडवली खिल्ली। पद पण जाईल आणि वेल पडली तर जलमध्ये जायला लागेल। एकनाथ शिंदेच्या लोकांनी पैसा खाणं बंद करावं। भ्रष्टाचारामुळे पद जाऊन ते तुरुंगात जातील। वनमंत्री गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना कडक शब्दात इशारा। महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार। मुंबई बांगलादेशी रोहिंग्या मुक्त करणार। तरुणांना 2 लाख नोकऱ्यांसह विविध मुद्द्यांचा समावेश असणार। मुंबईपेक्षा ठाण्याचे उमेदवार अधिक श्रीमंत। गेल्या 9 वर्षात उमेदवारांच्या मालमत्तेमध्ये मोठी वाढ। परिषा सरनाईक यांच्याकडे सर्वाधिक 331 कोटींची संपत्ती। बदलापूर प्रकरणामधील 6 आरोपी स्वीकृत नगरसेवक। तुषार आपटेची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती। आपटेंच्या नियुक्तीमुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता। अमरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला शह। अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा। श्रीकांत शिंदेंच्या खेळीनं रवींद्र चव्हाण चितपट। नवी मुंबई मनपा निवडणुकीमध्ये करणी आणि भानामतीचा प्रकार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयासमोर नैवेद्याचं ताटात दिवा आणि रक्तासह दारूची बाटली ठेवल्यामुळे खळबळ। पश्चिम बंगालमध्ये ईडीला धारेवर धरत फायर ब्रँड ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा। ईडीच्या कारवाई विरोधात ममतांकडून ईडी विरोधातच 2 एफआयआर दाखल। पक्षाचे कागदपत्र पळवल्याचा केंद्रावर गंभीर आरोप।